पहिला षटक सुरू होईल षटकावरती येतो. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज संजय येतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 5 षटकांची पहिली मॅच आपल्या समोर रंगेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आणि या अगोदर सागाव संघ जिंकला. इथनं जिंकणारा संघ थेट सागाव संघासमोर फाईट करायला सागाव संघाने भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केला होता. बघितला आपण प्रेझेंट मॅच मध्ये चिन्मयच्या 50 धावा बघितल्या आणि तब्बल 88 धावा कुठल्या होत्या सागाव संघाने. कोळेगाव आणि पिसवल्या दोन टीम मध्ये मॅच मध्ये सुरू होते. सो द गुड गेम क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सॅकड्यांना सज्ज झाला डावकुरा त्याचा फलंदाज बबलू पाटील. क्षमता त्याच्याकडे खूप आहे, टासून टासून भरलेली गुणवत्ता तोच बबलू. सॅकड्यांना पहिला बॉल फेस करेल संजयचा. चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू सरळ निघून जातोय. रक्षकाच्या हातामध्ये वेगवान चेंडू होता. डॉट बॉल येतोय. पहिलाच डॉट बॉल येतो बबलूच्या विरोधात. आणि जर विचार केला कालच्या दिवसामध्ये काल मला तर उजव्या हाताने फलंदाजी बबलू करत होता डोंबिवलीच्या मैदानावरती आणि तोच संघ मात्र आज कोळेगाव संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय जो डोंबिवलीला आपण रेल्वे ग्राउंडवर बघतोय आणि आज पुन्हा उतरला या संदर्भच्या मैदानामध्ये. क्षमता आहे बबलूकडे, उजव्या हाताने डावकरताना खेळायची ताकद आहे त्याच्याकडे, परवणी त्याच्याकडे खूप मोठी आहे आणि ती क्षमता मात्र काय मैदानावरती ठेवण्याचा प्रयत्न त्याचा असतो. पुन्हा त्या बबलू समोर संजय दुसरा चेंडू. हा चेंडू पोलर यांचा होता. बॅटचा आतल्या बाजूला लागला. ऑन द कार्पेट चेंडू ऑन साइडला येतोय. स्क्वेअर लागला. फिल्डर आहेत. मिळेल फक्त एकच धाव. एका धाव्याने स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज बबलू आणि संघाचं अकाउंट ओपन होतो. एका धाव्याने धाव फलकावरती लागते. पॉवर प्ले सुरू असताना दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या शैलीचे. एका बाजूला बघतोय आपण उजव्या हाताचा फलंदाज तर एका बाजूला बघतो आपण डावकुरा हाताचा फलंदाज बबलूला. सरकलाय सॅकड्यांना विश्वास. पहिला बॉल करायला पाहिजे संजय. समोर असेल संजय ओव्हर द विकेटने. थर्ड सर्कलचा विचार केला हातमध्ये असेल, शॉर्ट कव्हर असेल, स्लिपरला असेल, गली पॉइंट मध्ये फिल्डर असेल. संजय पुन्हा सज्ज होतो. स्विच हिट करायचं होतं. इथे फिल्डिंग चांगली होते. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. एका धाव संख्येवरती शून्यावरती परततोय. विश्वासला लागतंय परताव. पहिला धक्का कोळेगाव संघाला 1 वरती. तीनही बंधू मात्र आज एकाच संघामध्ये खेळताना दिसत. पुन्हा एकदा कोळेगाव संघाकडनं एक बंधू परत दुसरा बंधू मैदानावरती एंटर होतो. पुन्हा सरकला सॅकड्यांना बबलू. डावकुरा त्याचा फलंदाज. स्क्वेअर लाईक सज्ज ठेवले बबलूसाठी. शॉर्ट मिड ऑफ असेल तर त्या सर्कलचा आतमध्ये असेल. बबलू पुन्हा सज्ज होतो संजय समोर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संजयकडनं झाले. 3 बॉल एकच धाव खर्च केली आहे. फटका चांगला आहे. सरळ दिशेने खेळून काढलाय. फिल्डर आहे तिथे. चेंडूची आउटफील्ड जणू काय खराब झाले. डब्या पडल्यावरती चेंडू जागेवरतीच थांबला. फक्त एकच धाव. एकने धाव फलक जाईल पुढे. 2 या धाव फलकावरती आतापर्यंत. धाव फलक मध्ये शांत बघतो आपण. शांत आणि संत सुरुवात झाली कोळेगाव संघाची. फक्त 2च धावा धाव फलकावरती लागले त्या आतापर्यंत फलंदाजी करताना. संजय पुन्हा सज्ज होतो. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस. उजव्या हाताचा फलंदाज सरकलाय हरीश उर्फ भाऊ साडी. हा चेंडू टप्पा पडल्यावरती थोडासा बाउन्स घेणारा होता. सरळ रक्षकाचा हातामध्ये जातो. अजून एक डॉट बॉल बघायला पडतो. संजयने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. संजयचा विचार केला चेंडू झाल्या षटकातील 5-1 रनआउट संधीमध्ये मात्र फलंदाज बाद जरूर झाला. सांघिक यश मिळाले पिसवली संघाला. पण धाव फलकावरती 2च आहे. टॅप केला चेंडूला. ऑन द कार्पेट ऑन साइडला चालला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत होते दोन्ही फलंदाज पण शेवटला नकार येतोय. फिल्डिंग चांगली होतीये. मिळेल फक्त एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 3 अशी धाव संख्या धाव फलकावरती बघतोय ती आपण कोळेगाव संघाची. नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करावी लागली. सलामी जोडी एंटर झाली जेव्हा रनआउट संधीमध्ये एक फलंदाज गमावला आणि तिथनं मात्र गोलंदाजी पुन्हा चांगली झाली संजयकडनं. पहिल्या षटकाच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा धाव फलकावरती लागल्या त्या कोळेगाव संघाच्या 3
एक गडाच्या मोबदल्यामध्ये आता 3 फिल्डर दिसतील बाहेर 38 सर्कलच्या. या अगोदर 2 होते, आता 3 दिसतील. सो आमचे बंधू तुल्य मित्र, आमचे वर्ग मित्र साहिल दादा पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन. याच गावचे एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात. आता सुद्धा आमच्या एक कॉल वरती आले ते इथे. अशी मजा होते व्यासपीठावरती चालतं, कारण की एकाच गावातले सर्वजण मजा मस्ती चालते. मुला मैदानाकडे पुन्हा एकदा आणि सामना सुरू होतोय. पहिल्या षटकाला समाप्तीनंतर धावा फलकावरती झाल्या त्या फक्त आणि फक्त 3. इकॉनॉमिकल गोलंदाजी बघितली, गोलंदाज संजयची दुसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाज सागर येतोय. पुन्हा एकदा ट्रॅक वरती सज्ज होईल. समोरच्या संदप एंड कडनं सागर एंडला हरेश. ओव्हर द विकेटने पहिला बॉल हवेमध्ये अझेल उडालाय. तिथे मात्र फिल्डर शॉट स्क्वेअर लेगला टिपलेला अझेल. फलंदाज होतो बाद धक्का दुसरा 3 वरती कोळेगाव संघाला. त्यांचं म्हणजे आमचे योगेशदा पाटील स्वतः शुभागमन झालं. त्यानंतर सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज एंटर होतो खेळपट्टीवरती आशिष येतो. पुन्हा उजव्या हाताचा फलंदाज बबलू अजूनही शांत आहे मैदानावरती. बबलूला शांत ठेवण्यामध्ये यश अजूनपर्यंत मिळालं पिशवली संघाला, कारण की बबलूला मात्र उभं ठेवलं तर नॉन सेकंडला पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हरमध्ये बबलू नॉन सेकंडला उभा राहिला आणि आता सुद्धा मात्र बबलूचा विचार केला. बबलूने बॉल फेस केला. 3 धावा 2 झाल्या त्याच्या बॅटमधनं. धाव फलकावरती फक्त 3 वरती 2 धक्के बसले ते कोळेगाव संघाला. नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आशिष येतोय. सागरने पहिल्याच बॉल वरती दिलेला मिलव ब्रेक थ्रू पिसवली संघाला. 3 वरती धाव फलक. पुढचा बॉल टप्पा पडला. इथे मात्र अपील जरूर केलंय, पंचाने स्पष्ट नकार दिले. चांगला चेंडू होता पुन्हा आशिष गोलंदाज सागरचा. पहिला शॉर्ट बॉल खेळतो आशिष. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पिशवली संघाची होती. 2 बॉल झाले, धावा स्थगित धाव फलकावरती. स्कोर बोर्ड थांबले आतापर्यंत फक्त आणि फक्त बघतो आपण 3 वरती धाव फलक जे थांबलेले कोळेगाव संघाचं. इथनं पॉवर प्ले फोडावं लागेल. पॉवर प्ले आतापर्यंत फोडता आलं नाहीये कोळेगाव संघाला. एकही चौकार एकही षटकार आला नाहीये. टॉप एज घेतली, मागे चाललाय. थर्ड मॅन सर्ज टिपलाय सेल. अजून एक फलंदाज होतो बाद. 3 वरती तिसरा आशिषला परतावला तर 0 वरती कोळेगाव संघाला अजून एक बॅकफुट वर दिसतोय. नवीन फलंदाज इंटर होतोय इनॅट नंबर 5 भूषण पाटील येतो मैदानावरती. धावा 3 गडी बाद झाले एकूण 3. ज्या फलंदाजांकडनं आशा होती ते मात्र परत तंबूला विश्वास या अगोदर बाद झाला 0 वरती रनआउट मध्ये. हरे सुद्धा बाद झाला, 1 धाव त्याने केली आणि आता मात्र 0 वरती आवडतो पुन्हा एकदा आशिष सुद्धा. 3 धावा दाफलकावरती फक्त आणि फक्त 3च धाव बघतो आणि 3 वरती तब्बल 3 धक्के. काय गोलंदाज होते मैदानावरती. सूर्य गोलंदाजी पहिल्या षटकात बघितली गोलंदाज संजयची आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाज सागरची. चेंडू 3 झालेत. धावा दाफलकावरती फक्त 3. एकही धाव अद्याप खर्च केले नाही या षटकामध्ये. गोलंदाज सागरने 2 ब्रेक थ्रू मिळवून दिल्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती आपण बघितलं डॉट आला, त्याच्यानंतर पुन्हा बाद झाला फलंदाज. आता नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती. भूषण येतोय. नौका फलंदाज आहे. हा चेंडू टॅप केला. इथे मात्र सरळ येतो ऑन साइडला फिल्डर आहे तिथे लॉंग ऑन वरनं येईल चेंडूवरती. तोपर्यंत ही एकच धाव. मुख्य व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करतोय बाळारामजी पाटील यांना. यायचं दादा आपले सहर्ष हार्दिक स्वागत असणार. धावा 4 धाव फलकावरती लागला. चेंडू झाले आतापर्यंत 4. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना गोलंदाज सागरचं एकच धाव, ती सुद्धा मात्र सिंगलच्या स्वरूपात आता खर्च केली आहे. चेंडू 4 झालेत. पॉवर प्लेचा विचार केला आतापर्यंत 4च धावा धाव फलकावरती लागल्यात कोळेगाव संघाकडनं. बबलू पुन्हा सज्ज होता सॅकंड एंडला असेल. बबलूला मात्र आता बॅटचा फेस ओपन करावा लागेल.
धावा कराव्या लागतील. जर सामन्यामध्ये कुठेतरी रंगत निर्माण आणायची असेल तर मोठे फटके खेचावे लागतील. बबलूकडे ती ताकद आहे. सरळ दिशेने फटका चांगला आहे. चेंडू चालला गोळीच्या वेगाने निघून जाईल सीमा पार. या इनिंग मधला आणि बबलूच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार कोळेगाव संघासाठी. छान आपल्याला पुढे सरकेल. धाव फलकावरती लागतात ते एकूण 8 धावा. सिंगल डिजिट अद्याप बघतो आपण धाव फलकावरती कोळेगाव संघाचा. शेवटचा बॉल या षटकात दिल्याने पॉवर प्लेचा या P2 मधला गोलंदाज सागर. हा सेंडू हवेमध्ये झेल होईल का? झेल तर मात्र उडाला. इथे जजमेंट चुकलंय आणि याचा फायदा बबलूला मिळालाय. पण एकच धाव घेतली बबलूने. 2 धावेचा मानस दाखवला नाही मैदानावरती. झेल ड्रॉप जरूर झाला. संजय तिथे आल्या बॅकअपला आणि त्याच्यानंतर मात्र एकच धाव. असं वाटलं 2 धावा धावून पूर्ण होतील की काय, पण बबलूने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. 2 षटका अखेर बबलूला मिळालेलं आहे. पहिलंच जीवदान मैदानावरती. आता या जीवदानाचा कितपत फायदा बबलूकडनं घेतला जाईल ते बघावं लागेल. धावा फलकावरती 2 षटका अखेर गडीबाद 3 एकूण बघतोय 9. 4.50च्या सरासरीने अद्याप 9 धावा. 2 षटका अखेर कोळेगाव संघाच्या. स्पीडअप करायचंय प्लीज. अंपायर आपला इशारा करतायत. पिसोली संघ आपण टीम मिटिंग घेऊ नका. पॉवर प्ले संपन्न झालं. पॉवर प्ले संपन्न. अखेर धावसंख्या 9 धाव फलकावरती कोळेगाव संघाच्या. अजूनही 18 बॉल म्हणजे 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आणि दोन्ही फलंदाज मैदानावरती बघतोय. दोन्ही फलंदाज एका बाजूला बघतो. उजव्या हाताचा फलंदाज तर एका बाजूला डावकुर हाताचा फलंदाज. इथनं मात्र आता फलंदाजी चांगली करावी लागेल कोळेगाव संघाला. धावा फलकावरती फक्त 9. गोलंदाजीचा विचार केला पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 3. त्याच्यानंतर धावा आल्या या षटकामध्ये. 2 गडी बाद केले गोलंदाज सागरने आणि 6 धावा अवघ्या खर्च केल्या या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत पिसोळी संघाकडनं. तिसऱ्या षटकामध्ये येतो आहे गोलंदाज स्वयं. तिसरा नवीन गोलंदाज मात्र मैदानावरती यूज केला जातोय. पिसोळी संघाकडनं स्वयं येतोय. संदप एंड कडनं सेकंड एंडला बबलू पाटील. सफल झाले. तिथे वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न थोडासा लांब बबलू पासून. डॉट बॉल येतोय. बबलूला शांत ठेवले. चौकार जरूर आला बबलूच्या बॅटमधनं, पण जवळपास विचार केला बबलूने बॉल फेस केले. एकूण 6 आणि 7 धावा त्याच्या बॅटमधनं अवघ्या बघतो आपण. धावा फलकावरती फक्त आणि फक्त 9 बघतोय. चेंडू झाला एक. या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या स्वयंने पहिलाच बॉल मात्र सुरुवात चांगली केली षटकाची. समोर बबलू पुन्हा एकदा. फुलर यांचा चेंडू होता. इथे फटका येतो ऑन साइडला. स्क्वेअर लागला. फिल्डर आहे. चांगली बिल्डिंग होती. एक धाव झाली. दुसरीचा प्रयत्न बबलूने केलाय. नकार येतोय सेकंड एंडकडनं. भूषण थांबला सेकंड एंडला. माहिती होतं चेंडू हातामध्ये एकाच ऍक्शन उचलून फेकलाय. फेकी चांगली झाली. कलेक्टिंग तेवढीच चांगली आणि मिळालेली फक्त एकच धाव. एकने अजून धाव फलक पुढे 10 वरती. दुहेरी अंकाने आत्ता धाव फलक तब्बल तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा धाव फलकावरती लागले. चेंडू झाले 2 म्हणजे 2.2. 14 चेंडूंचा खेळ झाला आणि 14 चेंडूंच्या अखेर नाव संख्या धाव फलकावरती बघतो आपण 10. पुन्हा स्वयं सर्ज होतो ओव्हर द विकेटने. हा चेंडू चांगला होता. कुठल्या स्पॉटवर डब्बा पडल्यावर अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळालेला आणि चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल बघायला भेटतोय. प्रत्येक डॉट बॉल मात्र पिसवली संघाला परवाने देऊन जातो. प्रत्येक येणारा डॉट बॉल पिसवली संघाला सामन्यामध्ये मात्र शिरकाव करून त्यांचं काम करतो. कारण की धावा लागत नाहीयेत. धावा करावा लागतील धाव फलकावरती. जेवढ्या धावा तुम्ही कराल तेवढंच तुम्हाला द्वितीय इनिंग मध्ये ती गोलंदाजीसाठी परवाने देऊन जाईल. हवेमध्ये बॉल आहे आणि चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनचा वर्ण. पहिला दमदार षटकार येतोय फलंदाज भूषण पाटीलचा बॅटमधनं. आणि भूषणचा बॅटमधनं 6 धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती 16 लागतात. चेंडू 4 झालेत. आता मात्र सुरुवात करावी लागेल कोळेगाव संघाला. ती सुरुवात कोण करून देणार? भूषण तरी केल्या षटकाराने. इथे मात्र एकच धाव मिळेल. फिल्डर आहेत काव कॉर्नर जवळ येतात. एकच धाव मिळेल. एकने धाव फलक जाईल पुढे 17 वरती. चेंडू 5.
अजूनही एक बॉल शिल्लक या षटकातील गोलंदाज स्वयंचा. धावा धावफलकावरती 17 झाले आतापर्यंत. या षटकाचा विचार केला तर 8च धावा खर्च केलेत गोलंदाज स्वयंने. चांगली गोलंदाज होते. डावकुराचा फलंदाज सरकला पुन्हा बबलू साकडेंना. आणि इथनं डावकुराचा फलंदाजाचा जर विचार केला तर मात्र फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस डोकेदुखीचं काम करून जातं. आणि फटका हवेमध्ये पुन्हा बबलूचा. आणि आई चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आमचा व्यासपीठाचा वर्ण. अजून एक षटकार या इनिंग मधला आणि बबलूचा बॅट मधनं पहिला. या 6ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती एकूण 23. 3 षटका अखेर. धावा धावफलकावर कोळेगाव संघाचा टिंग्सबर्ग संपन्न झाला. स्ट्रॅटेजी रचली जाईल. कितपत धावांचा स्कोर मात्र उभा होईल मैदानावरती. इथनं गोलंदाजीसाठी कोण सज्ज होतं. पुन्हा गोलंदाज टाकवरती येतोय गोलंदाज सागर. आणि दुसरं षटक टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. तो सागर पुन्हा सेकंड स्पेल मध्ये येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक. गोलंदाज सागर पुन्हा सज्ज होतोय संदीप एन कडनं. ओव्हर द विकेटने 5 फिल्डर 38 सेकंडच्या बाद. स्कोअरलेस सज्ज आहे. लॉंग ऑन सज्ज ठेवले. लॉंग ऑफ बसणार आहे. डिप्ला एक्स्ट्रा कव्हर सज्ज आहे. पहिलाच बॉल भूषणसाठी ऑन द कार्पेट ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत तिथे. प्रोटेक्शन दिले गेले. मिळेल फक्त एकच धाव. एकने स्ट्राईक रोटेट झाले बबलूकडे. धावफलकावरती धावा 24. आतापर्यंत कोळेगाव संघाच्या 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये. मागच्या षटकाचा विचार केला गोलंदाज स्वयंचं 14 धावा त्या षटकामध्ये आला. थोडंसं मागडं षटक ठरलं कारण की पहिल्या षटकात 3 आल्या होत्या. त्याच्यानंतर 6 आल्या होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 आल्या. मोठे मोठे खेळावर तर कोळेगाव संघाला जर धावा करायचा आहे, एक मैदानावरती फायटिंग स्कोअर जर उभा करायचा आहे तर मोठे फटके खेळावे लागतील बबलूला आणि भूषणला. दोघांचा बॅटमधनं एक एक षटकार आलाय. धावा 24 बलकावरती. पहिल्या बॉलवरती 1 आली आहे. सागर पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेटने बबलूसाठी खरी की डावकुराचा गोलंदाज वारंवार एंड चेंज करावा लागतो गोलंदाज सागरला. पुन्हा बबलू समोर. हा चेंडू टप्पा पडला. थोडासा बाउन्स होता. टॅप केला चेंडूला. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चालवलाय बबलूने. अखेर नकार मात्र बबलूने स्ट्राईक सोडली. आता रनआउटची विकेट मिळेल का? आणि फलंदाज होतोय बाद. हा ना मैदानावरती घडलं काय? चेंडूची फेकाफेकी झाली. बॅकअप चांगलं आलं आणि 9 सेकंड एंडला मात्र अखेर विकेट सॅक्रिफाईस करावी लागली भूषणला. अजून एक धक्का कोळेगाव संघाला. 25
नवीन फलंदाज एंटर होतो खेळपट्टीवरती. पराग येतोय. गरज होती का विकेट टाकायचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल, कारण की एक धाव झाली होती दुसरीच्या नादामध्ये. दोन्ही फलंदाज अगोदर थांबले होते. बबलू जवळपास अर्ध्या क्रीजवरती जाऊन थांबला होता, स्ट्राईक त्याला हवी होती आणि त्याच्या नादामध्ये मात्र भूषणला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. पराग आला 9 सेकंड एंडला. बबलू समोर. हा चेंडू फटका चांगला, ऑफसाईडला फिल्डर आहेत तिथे. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग होतीये. दुसरीचा प्रयत्न केलाय. सेकंड एंडला फेकी चालली आहे, थोडीशी दुरावलेली फेकी होती आणि त्याचा फायदा 2 धावाने पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. 2 धाव फलक जाईल पुढे. 27 धावा धापलकावरती चेंडू झाले 3 चेंडू 27 धावा धापलकावरती. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज सागरने मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा दिल्या, 2 विकेट त्यांनी घेतले होते. आतापर्यंत षटक चांगलं आहे. उडालाय झेल, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये जश करतोय, टिपलाय झेल आणि संपलाय. बबलू पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 5वा 27 वरती कोळेगाव संघाला. धावसंघाच्या फलकावरती 27 वरती जवळपास अर्धा संघ डगआउटला परतला. नवीन फलंदाज सूरज मैदानावरती एंटर होतो. ॲट नंबर 7 जवळपास 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती. बबलू परतला. बबलूने फारसं विचार केला तर 17 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. एक षटकार, एक चौकार बघितलं. 11 बॉल त्याने फेस केले. तब्बल 11 बॉलमध्ये 17 धावा बघितल्या बबलूच्या बॅटमधनं. कालच्या दिवसात बबलूने खेळ खूप चांगला केला होता. डोंबिवलीच्या रेल्वे ग्राउंडवरती हा संघ मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय, पण आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर बघायला भेटतो. जवळपास धावा धाबलकावरती 27 अर्धा संघ परत डगआउटला. सागर पुन्हा सज्ज होतो. सूरज समोर. फटका चांगला एम्पलच्या वरनं उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे. जजमेंट खूप चांगलं. अगोदर पुढे गेले होते, नंतर स्वतःला मागे स्ट्रेच केलं, चेंडूला फील्ड केलं. चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा सुद्धा मिळाल्या. धावफलक 2 ने पुढे 29 वरती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 सुरू असताना शेवटचा बॉल या षटकातील. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती. आता मात्र गोलंदाज सागर समोर. सूरज पुन्हा सज्ज होतो. पहिल्या बॉलवरती 2 धावा सूरजच्या बॅटमध्ये बघायला भेटल्या. सूरजसाठी हा चेंडू हवेमध्ये. पुन्हा सागर. चेंडू खाली. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट खूप चांगलं टिपलाय असेल. अजून एक आणि जवळपास 4था विकेट मात्र सागरच्या नावावरती. सूरजलाही परतावं लागते. 29 वरती 6वा कोळेगाव संघाला. विचार केला सागरने दुसरं षटक टाकलं होतं या इनिंग मधलं, तेव्हाही 6 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट घेतले आणि आत्ताही मध्ये 4थ्या षटकामध्ये सेकंड स्पेल वरती आला, 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट याही षटकामध्ये त्याने घेतले. तब्बल 12 धावा खर्च केल्या. 12 बॉल मध्ये 4 गडी बाद केले. कोळेगाव संघाचे आता 8व्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवरती आलाय, तो म्हणजे ओमकार येतो. 9 सेकंड एनला. सेकंड एनला पराग असेल सज्ज. मिडल ऑर्डर 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी मैदानावरती खेळत असताना ती म्हणजे कोळेगाव संघाची. गोलंदाज ट्रॅकवरती आलाय गोलंदाज सुचित. स्लॉग ओव्हर मध्ये सुचित साठी हा पहिला बॉल पराग साठी होता. चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटला कोणतीही चुकी आणि तिथे मात्र इशारा येतोय. षटकाराचा प्रेक्षक आमचे आहेत तिथे, स्वयंसेवक सुद्धा आहेत आणि चुकी झाली फिल्डर कडनं. झेल जरूर धरला त्यांनी, पण तोल सांभाळता आलं नाही. चेंडू सकट ते गेले सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार कोळेगाव संघाच्या बाजूने.
टार्गेट केले गोलंदाज. आता सुचितला मात्र फलंदाज परागने जो 7व्या क्रमांकावरती आलाय, 6व्या क्रमांकावरती आला. 2 बॉल फेस केले, 10 वरती खेळतो पराग समोर. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सुचित. तिसरा बॉल षटकातील आणि इथे मात्र व्हेरिएशन्स बघायला जरूर भेटलं, पण अंपायरने सांगितलं की हा चेंडू असणार आहे नो. ओव्हर स्टेपिंग झाली आहे गोलंदाजाकडनं आणि फ्री हिट असणारे हा बॉल मात्र आता पर्वणी देऊन जाईल पराग पाटील साठी. चेंडू खूप चांगला होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळला. विकेट किपर मात्र खूप क्लोज होते आणि पण तो गोलंदाजाने केलेली चुकी. परागसाठी हा चेंडू बॅटम बॅटचा मधोमध होता, अक्षरशः खोदून काढला. एक धाव झाले कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र चुकी झाली. थोडीशी फंबलिंग बघायला भेटली. 2 धावा झाल्या कंप्लीट. 2 धावफलक सर्कल पुढे 42 धावफलकावरती. धावफलकावरती पराग. पुन्हा एकदा पुढचा बॉल वाईड कडकण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय मैदानावरती, चेंडू मारला जरूर होता पण नॉन सेकंडला ओमकार मात्र तिथे धाव घेण्याच्या नादामध्ये त्याच्याच अंगावरती चेंडू लागतो आणि चेंडू थांबलाय तो फॉलो थ्रू मध्ये. एकच धाव मिळाले चेंडू झाले या षटकातील. 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडू झाले, 43 धावा धावफलकावरती. 2 बॉल अवघे शिल्लक या षटकातील आणि या पहिल्या इनिंग मधल्या कोळेगाव संघासमोर. ओमकार आलाय मैदानावरती 8व्या क्रमांकावरती. पहिला बॉल तोही पेस करेल. बॉल हवेमध्ये आहे, जवळपास फिल्डरने पाठमोरा धावतोय. गोलंदाज फॉलो मध्ये स्वतः प्रयत्न करत होता. दुसरीचा प्रयत्न, दोनही कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न परागने जरूर केला होता. नकार अखेर मिळतोय, त्याचं कारण फिल्डिंग चांगली. 2 धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती 45. जर इथनं एखादा चौकार आला तर 50 धावांचं लक्ष, एखादा षटकार आला तर 52 धावांचं लक्ष. कितपत धावा बनतील कोळेगाव संघाचा शेवटच्या चेंडूवरती समजेल. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय ट्रॅक वरती. सुचित थोडासा मागडा जरूर ठरला या षटकामध्ये. अखेरचा बॉल घेऊन हवेमध्ये. बॉल झेलची संधी आहे तिथे, फिल्डर आहे लॉंग ऑनला, टिपलाय जाईल आणि अखेर गोल केलाय गोलंदाज सुचितने. फलंदाज होतोय बाद. धावफलकावरती धावा 45 आणि अजून एक धक्का 45 वरती. या पहिल्या इनिंगचा डाव संपन्न झाला कोळेगाव संघाचा. धावफलक थांबलं 45 वरती. नेहमीच उतरत असतो मैदानावरती. सो महेंद्र दादांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यासोबतच मुकेश वसंत पाटील सोनारपाडा आणि त्याच्यानंतर प्रकाश मारुती पाटील संदप ज्यांच्याकडनं आम्हाला लाख मोलाचं सहकार्य लावलं. तसंच आपण बघतो पहिल्या क्रमांकासाठी जी आम्हाला ट्रॉफी आली आहे ती म्हणजे स्वर्गीय भरत सालाराम संते यांच्या स्मरणार्थ श्री सागर भरत संते यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली आहे. दादांचा आम्ही आभार व्यक्त करतो. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघतो जे आमच्या व्यासपीठासमोर समसमत्या ट्रॉफीज आहेत ते म्हणजेच नारायण कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ संजय नारायण पाटील यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली आहे. सो सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण ट्रॉफी बघतोय ते आम्हाला आले ते म्हणजेच भावेश जगन्नाथ पाटील सागरले यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आले. तसंच बघतो आपण मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, या सर्व ट्रॉफीज आपण बघतोय ते आम्हाला बघतो आपण दिनकर जोमा पाटील यांच्या स्मरणार्थ वैभव दिनकर पाटील यांच्याकडनं.
पहिला डाव संपन्न झाला. पहिला डाव अखेर धावसंख्या धावफलकावर लागला 45-46 धावांचं लक्ष ठेवलंय मैदानावरती. ते म्हणजेच कोळेगाव संघाने पिसवली संघासमोर धावा 45 झाल्यात आणि पिसवली संघासाठी मात्र पारितोषिक लागतंय ते म्हणजेच 40+ खेळाडू पिसवली गावचे कोमलजी हिरवाल यांच्याकडनं पारितोषिक आले. 3 चौकारांसाठी सलगचे 1000 रुपये आणि 3 षटकारांसाठी सलग 2000 रुपये हा पारितोषिक आले. मात्र पिसवली संघाच्या फलंदाजासाठी मॅच सुरू होण्या अगोदरच मात्र पारितोषिक आले. तब्बल 3 चौकार 1000 रुपये आणि 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज मैदानावरती आले पिसवली संघासाठी. सलामी जोडी इंटर झाली स्वयं आणि भावेश ही जोडी इंटर झाली केलपट्टीवरती. आपण बघतो मैदानावरती गोलंदाज ट्रॅकवरती आला. डावकुरा त्याचा गोलंदाज बबलू पाटील येतोय समोर. डावकुरा त्याचा फलंदाज आणि डावकुरा त्याचा गोलंदाज. पाटील रंगेल मैदानावरती स्वयं आणि समोर बबलू. फिल्डिंग सजवली जाते. लॉंग ऑन सज्ज ठेवलाय. लॉंग ऑफ ठेवलाय. जवळपास मिड विकेटला एक फिल्डर लावलाय. शॉर्ट मिड ऑन आतमध्ये असणार आहे. स्वयंसाठी पहिलाच बॉल मिड ऑनचा वरनं उडवलाय. लॉंग ऑफ नाहीये. चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ आणि पहिलाच चौकार येतोय फलंदाज स्वयंचा बॅट मधनं. पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार स्वयंचा बॅट मधनं. जो डावकुरा हाताचा फलंदाज बबलू समोर हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय. हेच असतं क्रिकेट मित्रांनो. चांगला चेंडू तुम्हाला सन्मान देणं. खराब चेंडूवरती तुम्ही मात्र चौकार षटकार मारू शकता आणि चांगला चेंडू जर आला तर त्याला सन्मान देणं मात्र भाग पाडलं जातं. आपल्याला क्रिकेटमध्ये मात्र संयम ठेवणं खूप गरजेचं आणि तो संयम मैदानावरती आपण बघतोय. स्वयंकडनं एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल 5 वरती. पहिल्या 2 चेंडूवरती आल्यात. बबलू पुन्हा सज्ज होतोय. समोर फलंदाज भावेशसाठी धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन्स बघायला भेटले. टप्पा पडल्यावरती थोडासा चेंडू मात्र बाहेर निघून गेला. मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. कमबॅक केलाय गोलंदाज बबलूने. या चेंडूवरती 3 चेंडू झालेत 5 जावा धावफलकावरती बघतो आपण. भावेशसाठी वाईड यॉर्कर थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न आणि इथे भाग पडलं फलंदाज भावेशला बाहेर राहून घालण्यासाठी. जवळपास ऑफस्टिकच्या खूप बाहेर चेंडू ठेवला तर लांब ठेवायचा प्रयत्न केला. डॉट बॉल अजून एक येतोय. बबलूचं कमबॅक खूप चांगलं मैदानावरती. 2 बॉलमध्ये पहिले 5 नंतरचे 2 बॉल डॉट येत असताना पॉवर प्ले पहिलं सुरू असताना गोलंदाज बबलू पुन्हा सज्ज होतोय. हा चेंडू इथे मात्र चुकी झालीये. तड्या सर्कलचा आतमध्ये झेल उडाला होता. निहाल तिथे होते आणि चेंडू मात्र जरूर त्यांच्याकडे निसटला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्डला स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल झाला. चौकार आलाय. छान धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती लागतायत 9 धावा. अखेरचा बॉल. राऊंड विकेटने बबलू पुन्हा सज्ज होतोय. हा चेंडू बॅटची कडा घेतली. मागे चाललाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. शॉट थर्ड मॅनला तिथे सुनील उभा होता. चांगली फिल्डिंग झाली आहे. एकच जमलेली अवघी एका धावाने धावफलक जाईल पुढे 10 वरती. धावफलक आपण बघतो पहिल्या षटकामध्ये 10 धावा. कोळेगाव संघाचा विचार केला 2 षटकामध्ये 9 धावा होत्या आणि आत्ता जर विचार केलं तर मात्र 10 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. बबलूचा विरोधात एकही गडी नाही गमावलाय. जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये कोळेगाव संघाने गडी गमावला होता पण इथे मात्र बिनबाद 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्यात बबलूच्या. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज भूषण पाटील येतोय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या फलकावरती 10 बिनबाद अशी बघतो कोळेगाव संघाची. भूषण येतोय. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर दिसतील. बाहेर डिपला असेल. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर सज्ज ठेवलंय. शॉर्ट मिडम बबलू स्वतः सज्ज आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल. पॉइंट गलीमध्ये स्लिपरला फिल्डर. शॉर्ट टर्म फाईन लेग. गोलंदाज भूषण सज्ज होतोय. पहिलाच बॉल. लाईन लेन थोडीशी चुकी आहे. पंचाने सांगितलं की हा बॉल असणार आहे वाईट.
या एक धावाने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 11 बघतो आपण. षटकाला सुरुवात झाली दुसऱ्या. धावा धावफलकावरती 10 करायचे आहेत. एकूण 46 म्हणजे अजूनही विचार केलं तर 35 धावायची गरज आहे. फटका चांगलाय, डीपला चाललाय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर एक टप्पा घेत हाय द्वय चौकार. फलकावरती 15 बघतोय. पहिल्याच बॉलवरती 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज भूषण पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेटने हा चेंडू हवेमध्ये लीडिंग एज घेतली आणि गोलंदाज स्वतः भूषणने केले कॉल. टिपलाय झेल आणि पहिला धक्का पिशोली संघाला 15 वरती, तो म्हणजे भावेच्या स्वरूपात. हो ना, वाजवून देणारे संगीत येत्या 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठान 16. अवघ्या 500 वर्षाचा मात्र आता हा बघितलेला पूर्ण काल या भारताने आता पूर्ण होत असताना, म्हणजेच या भारतीयासाठी, हिंदूसाठी, सनातन धर्मासाठी खूप मोठं मात्र विजय आपण बघतोय. अवघा राम मंदिर आपल्या येत्या 22 जानेवारीला काही दिवसांनी त्याचा प्राण प्रतिष्ठा 16 पार पडला जाईल. PM नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते. तत्पूर्वी ओल्या मैदानाकडे आपण. धावा धावफलकावरती 15 वरती पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज मनोज आलाय इन ॲट नंबर 3. 1 डाऊनचा फलंदाज सॅकडेनला भूषण समोर ओव्हर द विकेटने. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. चांगला चेंडू होता, सरळ निघून जातोय. एसटी रक्षकाचा हातामध्ये कमबॅक गोलंदाज भूषणने केलंय. चौकारानंतर फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मनोज साठी पहिलाच डॉट बॉल येतोय. धावा धावफलकावरती बघतोय आपण 15. चेंडू झाले 3. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे त्या षटकात. आणि पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं अनिवार्य. इथे मात्र प्रयत्न चांगले केले होते. विश्वास पाटील तिथे होते. अखेर चेंडू निसरला त्यांच्याकडनं. डीपला स्लीपर कव्हर मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण झाल्या. 2 ने अजून धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 धावा. जवळपास झेलचा प्रयत्न केला होता आणि असं वाटलंही होतं की कलेक्ट होईल की काय. थोडा कठीण होता विश्वाससाठी. 2 धावा जरूर मिळाला. 2 ने धावफलकावरती 17 बघतो. अजून 2 बॉल शिल्लक या षटकातील भूषण समोर. पुन्हा एकदा हा चेंडू खूप वेगाने टाकला होता. जवळपास चेंडू बॅटचा निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल येतोय. अष्टांच्या मागे आपण बघतोय आशिष पाटील यांना. खूप चांगला एसटी रक्षक आशिष कडनं आपण नेहमीच बघतो. कोळेगाव संघाकडनं डॉट बॉल येतोय. भूषण पुन्हा सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होती भूषण कडनं. पहिला चौकार जरूर आला होता, टॅप केला. इथे मात्र फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर वरून येतो. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. कलेक्टिंग होत नाहीये भूषण कडनं. खूप वेगाने दुसरी धाव पूर्ण केली. कॉल कॉर्डिनेशन खूप चांगलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2ही फलंदाजांकडनं बघायला भेटलं. या 2 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. ते म्हणजेच पिसवली संघाच्या करायच्या 46. आणि आता विचार केले येणारे 18 बॉल 27 ची अजूनही गरज असणार आहे. बरोबर, 27 ची अजूनही गरज आहे. येणारे 18 बॉल 9च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या. धावा धावफलकावर लागल्यात. 9च्या सरासरीने विचार करतो आपण 19. 9.50च्या सरासरीने आत्ता धावा धावफलकावरती लागल्यात त्या पिसवली संघाच्या. अजून 9ची सरासरी कायम ठेवायची. येणारे 18 बॉल 27 ची गरज. सॅकेटला सरकलाय. स्वयं सलामीचा फलंदाज आहे जो आला होता. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय आणि जवळपास तो मात्र 2 षटकं नॉन सॅकेटलाच उभा होता. बबलू झाला पुन्हा त्या सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल थोडासा लांब ठेवला. व्हेरिएशन्स बबलूकडे बघतो आपण. टप्पा पडल्यावरती बाउन्सही मिळाले या चेंडूला. वेगवान गोलंदाज आहे पण कधी कधी मात्र धीम्या गतीचे बॉल टाकतो, व्हेरिएशन्स करतो आणि तेच बघायला भेटलं. स्वयंसमोर डावकुराचा गोलंदाज पुन्हा एकदा बबलू सज्ज होतोय. हा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे. तिथे ओमकार उभा आहे. चुकी झाली ओमकारकडनं. डीपला एक्स्ट्रा कव्हर मध्ये
आणि बबलू नाराज होतोय, दिसतोय बबलूच्या तोंडावरती नाराजगी दिसतोय. बबलू सांगतोय बॉल कलेक्ट करा तुम्ही, एक एक धाव आपल्याला महत्वाचे आहे. आणि मिळालेल्या 2 धावा, 2 धाव फलक पुढे 21 वरती. धावा, अजूनही 25 ची गरज आहे. टप्पा पडलाय, चेंडू सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू होता, या अगोदर थोडासा लांब ठेवला बॉल जो पहिला डॉट आला. आता मात्र थोडासा जवळ निघून जातोय, गोलंदाजाच्या चेहऱ्यासमोरनं बॉल निघून जातोय. डॉट येतोय. बबलू चांगली गोलंदाजी होते बबलू कडनं. बॅटम बॅटचा मधोमध चेंडू मागे निघून चाललाय. अजून एक धाव, या एक धावेने मात्र धावफलक आता हलवलं जातंय. 22 वरती 24 ची अजूनही गरज आहे. चेंडू झाल्या षटकातील 4, 14 बॉल 24 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. बबलूने केलेली गोलंदाजी चांगली, कारण की या अगोदर विचार केला भूषणने 9 धावा खर्च केला, एक ब्रेक थ्रू मिळवून दिलं. आणि आता मात्र बबलूने 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. फिल्डिंग मध्ये थोडं चेंजेस, स्लीपर कव्हर डीप मध्ये जो फिल्डर ठेवण्यात आला त्याला थोडंसं जवळ आणलंय. हा चेंडू पुन्हा धीम्या गतीचा, पुन्हा व्हेरिएशन बबलू कडनं बघायला भेटलं. टप्पा पडला, बायाच्या दिशेने चेंडू निघतोय, डॉट येतोय. 13 बॉल 24 ची अजूनही गरज या षटकातील असेल. हा शेवटचा बॉल गोलंदाज बबलूचा. हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. 3 ते 4 फिल्डर येतात चेंडू जवळ, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 हे कम्प्लीट होत असताना 2 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती लागतायत ते म्हणजेच आपण बघतोय एकूण 24 धावा. आणि आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 22. जी 9 ची सरासरी होती ती आता 11 ची झाली आहे. सामना कुठे होता तर कुठे आणून ठेवलाय. याचं कारण गोलंदाज बबलूची गोलंदाजी बघितली आपण या षटकात, त्याने अवघा धावा खर्च केला फक्त 5. पहिल्या षटकामध्ये बबलूने केला धावा खर्च 10 आणि 2 षटकात बबलूचा विचार केला 15 धावा खर्च केला, एकही यश त्याला मिळालं नाहीये. भूषणचा विचार केला 9 धावा त्याने खर्च केला, तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद त्याने जरूर केला होता. आणि तिथनं मात्र गोलंदाजी खूप चांगली झाली. ते कोळेगाव संघाचे आतापर्यंत धावा बघतोय आपण 24-22 ची गरज. येणारे बॉल शिल्लक असतील 12-11च्या सरासरीने मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक. आणि तोपर्यंत बोलूया आपण डीजे मास्टरकडे, एक सुमधुर संगीताकडे. बॉल शिल्लक 12 धावांची गरज असणार आहे 22. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय गोलंदाज सुनील जाधव येतोय ट्रॅक वरती. अजूनही एकच गडी गमावला, ही मात्र जमेची बाजू पिसवली संघाची. जिथपर्यंत बघितलं कोलेगाव संघाने 3 षटकामध्ये तब्बल 3 ते 4 गडी गमावले होते, पण इथनं जर विचार केला 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि इथपर्यंत मात्र अद्याप एकच गडी गमावला पिसवली संघाची. ही जमेची बाजू आहे, कारण की अजून फलंदाजी शिल्लक आहे, ती येणं अजूनही फलंदाज बाकी आहेत पिसवली संघाचा. धावा धापलकावरती 24. डावकुराचा गोलंदाज, पहिलाच बॉल 9th लेन बघावे लागेल. चुकीचे पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, ही एक धाव अजून मिळेल अफांतरच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 25. 21 ची अजूनही गरज. बबलूला विचार करतो आपण काहीतरी. बबलू कान मंत्र देत असताना जवळपास सीमारेषेजवळ मिड विकेट मध्ये उभा बबलू. डीप मध्ये असे स्क्वेअर लेग सुद्धा सज्ज ठेवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. टप्पा पडलाय, आत्ताचा बॉल बाउन्स अतिरिक्त मिळालं. पंचाने सांगितलं 1 बाउन्स, कॉल जरूर दिलाय गोलंदाजाला. डॉट येतो हा चेंडू. 11 बॉल 21 ची गरज आहे. इथे मात्र बबलू काहीतरी सांगत असताना गोलंदाजाला रक्षक सुद्धा मात्र आता येत आहेत जवळ, कान मंत्र देत आहेत गोलंदाजाला, काहीतरी सांगतायत.
इथे गोलंदाज ट्रॅकवरती जो गोलंदाज सुनील आहे, अनुभव खूप आहे गोलंदाजाकडे, पण कधी कधी मात्र यंग टॅलेंटेड सुद्धा काहीतरी सांगून जातात आणि बबलूकडे सुद्धा तेवढाच अनुभव. मैदानावरती धाव फलकावरती मात्र बघतो आपण 25 येणारे बॉल 11 आणि धावांची गरज सुद्धा आहे 21. हा सेंडू फटका चांगला आहे, फिल्डर आहेत तिथे, टप्पा घेतला. टेनिस बॉल म्हटलं तर अतिरिक्त बाउन्स जरूर, पण तेवढीच चांगली फिल्डिंग झाली. मिड ऑफला फिल्डर होते विश्वास त्यांच्याकडनं. 2 धावा मिळाल्या, 2 धाव फलक जाईल पुढे. धाव फलकावरती 27-19 ची अजूनही गरज. येणारे बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 10. स्टॅकेडेनला पुन्हा फलंदाज सरकलाय स्वयं. जो सलामीचा फलंदाज आहे त्याच्या बॅटमधनं एक चौकार आला होता, जो पहिल्या बॉलवरती आला होता. तिथून शांत ठेवल्या. पुल्लर यांचा बॉल होता मिड विकेटला. चेंडू आलाय, एक धाव झाले. दुसरीचा प्रयत्न, फेकी येते स्टॅकेट एंडला आणि आता मात्र बबलू नाराज झालाय. बबलू सांगतोय पुन्हा एकदा, गोलंदाजही सांगतोय चेंडू माझ्याकडे फेकायचं होतं. नॉन स्टॅकेडेनला विकेटची गरज आहे. 1-1 2-2 धावा महत्व देऊन जातील आणि इथनं मात्र या 2 धावा अजून मिळतील. 2 धाव फलक जाईल पुढे. धाव फलकावरती 29, अजूनही 17 ची गरज आहे. येणारे बॉल 9. हा सेंडू फटका चांगलाय, बॅटम बॅटचा मधोमध अक्षरशः खोदून काढलाय, गॅप मध्ये चाललाय. तिथे मात्र झाली चुकी. खूप दूरचा बल्ला पूर्ण करत होते विश्वास, पण त्यांना बीट करून चेंडू सीमा बार चौकार. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस आपण बघतो मैदानावरती. धाव फलकावरती 33, अवघ्या 13 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि इथनं मात्र आता विकेटचा जर विचार करावा लागेल. शेवटच्या मोमेंटला बॉल हवेमध्ये आहे, जवळपास नाहीये फिल्डर. चेंडू सरळ सीमा पार येतोय. आता जाईल सीमा पार. या अगोदर चौकार, आता षटकार. अजून एक मोठा फटका स्वयंचा बॅटमधनं. साने धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावरती जातात 39, अवघ्या 7 धावेची गरज आहे. 7 बॉल 7. सागाव संघ संगणा घ्यायचा आपण. चला सागाव संघ आपण संगणा घ्यायचे समोर व्यासपीठाजवळ. पुढचा बॉल, हा सेंडू टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने चाललाय. अंपायरने सांगितलंय की हा बॉल असणार आहे वाईट. आणि या षटकामध्ये जर विचार केला आतापर्यंत गोलंदाजाने धावा खर्च केल्यात ते हा सेंडू लो फुलटॉस होता. फटका चांगला ऑन साइडला. तिथे फिल्डर आहेत आशिष. मिळेल फक्त एक धाव. या 1 ने धाव फलक जाईल पुढे. धाव फलकावरती लागतायत ते म्हणजे एकूण 41. आता 5 धावेची गरज आहे. या षटकाचा विचार केला तब्बल 17 धावा गोलंदाजाने खर्च केला. 12 बॉल 22 ची गरज होती. 17 धावेचं षटक बघितलं गोलंदाज सुनीलचं आणि पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करून दिलं पिसवले संघाला. आता गोलंदाजच्या ट्रॅकवरती कोण येईल, गोलंदाज कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. विश्वास आहे तर एका बाजूला ओंकार सुद्धा आहे, पण नौखा गोलंदाज आता मैदानावरती वापरला जातोय. यंग टॅलेंटेड अंडर 21 चा गोलंदाज मात्र आता ओंकारला ट्रॅकवरती आणलाय बबलूने. सहा चेंडू म्हणजे एका षटकामध्ये 5 धावेची गरज. 4 जरी काढल्या तरी सामना जिंकता येईल, कारण की विकेटचा विचार केला कोळेगाव संघाने 7 विकेट्स गमावले होते आणि इथनं मात्र फक्त एकच गडी गमावलाय. ओंकार ट्रॅक वरती. इथे मात्र अस्त्यांचा वेध घेणारा चेंडू फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक 2 पिसवले संघाला 41 वरती.
नसली जाईल स्वयंसाठी टाळ्या वाजतात कारण की स्वयंने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. तब्बल 23 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. विचार करतो पण चेंडू त्याने फेस केले. एकूण 13 बॉल 23 धावेची खेळी त्याने केली. एका हाती किल्ला लढवला. 46 धाव्याचा पाठलाग करताना तब्बल 23 धावा त्याने वैयक्तिक केल्या. येणारे बॉल 5 धावांची गरज सुद्धा 5-4 चालतील अद्यापी पिसवळे संघाला. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार पाटील सज्ज होतोय पुन्हा एकदा. इन स्विंग आउट स्विंग फिरकीचा गोलंदाज आहे. नवीन फलंदाज एंटर झाल्या खेळपट्टीवरती संजयने पहिल्या षटक टाकलं तर 3 धावेचं. गोलंदाजी चांगली केली होती. आता फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र फटका आला कार्पेट. चेंडू चाललाय ऑन साइडला. एक झाली आहे. दुसरीचा प्रयत्न असणार आहे आणि काय घडतंय मैदानावरती. पुन्हा 2 धावा मिळताय. त्या 2ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 43. 3ची अजूनही गरज. 4 बॉल मध्ये 2 चालू शकतात पिसवली संघाला. विकेटच्या जोरावरती जर विचार केला 2च गडी त्यांनी आतापर्यंत गमावलेत आणि कोळेगाव संघाने 7 गडी गमावले होते. फिल्डिंग आता मात्र जवळ आणली जाते. सापडं आणि जाळं रचलं जाते. बबलूकडनं मात्र मिड ऑन मिड ऑफ सर्व जवळ आणले जात आहेत. मिड विकेटला जवळ आणले. स्क्वेअर लेगला थोडंसं जवळ आणलंय. पुढचा बॉल ओमकार. हा चेंडू वळक्यात आणि खेळून काढला. एक झाली कंप्लीट. तिथे मात्र दुसरीचा प्रयत्न नसणार. एकच धाव मिळेल माहिती. एकेका धावेने आता सामना आपल्याला जिंकता येईल. तो पिसवले संघाला 3 बॉल 2ची गरज. एक चालू शकते अजूनपर्यंत मैदानावरती. धावा झाल्या धावफलकावरती 44. अवघ्या 2 धाव्याची गरज आहे. 3 बॉल मध्ये मॅच अजूनही संपलेली नाहीये. इथनं जर डॉट बॉल आले तर मात्र सामन्यामध्ये रंगत पुन्हा निर्माण होईल. ओमकार पुन्हा सज्ज होतो समोर. मनोज हवेमध्ये बॉल जरूर आहे आणि इथे मात्र खूप लांब होता आणि आता 1 धाव आणि धावांची झालेली बरोबरी आणि आता 2 बॉल मध्ये फक्त 1 धावेची गरज. त्याचं कारण बघितलं आपण 4थ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या गोलंदाज सुनीलच्या आणि त्या मात्र कुठेतरी परवणी देऊन गेला. गडी बाद एकूण 2 आणि हा चेंडू मात्र विजयाचा षटकार येतोय फलंदाज संजयचा बॅट मधनं आणि सामना जिंकलाय. सामना संपलाय. तो म्हणजे जिंकला पिसवली संघाने. हाडलं कोळेगाव संघ. अभिनंदन. पिसवली संघाचा तब्बल 46 धाव्यांचा लक्ष्य पाठलाग करताना